बघू शकता तुम्ही मस्त मऊर आले हे बघा। हे आले पण ना छोटे छोटे, हे बघा छोटे छोटे आलेत, आंबे आलेत आंबे। आम्ही आताच पोचलो मंदिर। छोटी पोर आहेत रेणू ना, बाहेर पडतंय आवाज। लय भारी वाटत एक नंबर। हे बघा ओ भाई सारखा व्लॉग मध्ये तर लय भारी वाटते बघ, व्हिडिओ मध्ये तंदूर। हॅलो नमस्कार, कसे आहेत तुम्ही? तर आजची तारीख आहे 11 आणि मी आता मगाशी उठली आणि सगळी कामं आवरली आणि रेणुका बघू शकता तुम्ही मस्त गजरा करते, कारण की आम्ही चाललो एकविराईच्या मंदिरात। रील पण काढणार आणि तिकडे दर्शन पण घेणार एकविराईचं, कारण की आता संक्रांत जवळ येते म्हणून ना काय का आपल्या इथे हा मंदिर आमच्या कांजूर गावातच मंदिर आहे, मग तिकडेच चाललो, जवळच चाललो आम्ही ना। काय करते तू? गजरा बनवते। हे बघा गजरा चालू आहे, तिला अशीच लय कामं आवडतात ना येणू करायला। कुठे 15 दिवस होतात, 15 दिवस झालेत तरी फुलं लय भारी आहेत पण ना। आपण गुरुवारी आणलेली ना येणू, आणि गजरा मस्त बनवलाय तिने। हे बघा पेचक बिचक टाकून सगळं आम्ही घरातच आणून ठेवतो ना येणू पेचक, कारण की कधीतरी आपल्याला कामं येतात। अशी नकली फुलं आणून ठेवली। पेचक तर लय जुनी आमची, मला तर वाटते 5-6 वर्ष झाली असतील ना येणू, पण ती काय संपतच नाही कधीच तरी करतो ना। हा तर आईने मस्त आता नाश्ता विष्टा केला ना येणू, आणि बघू शकता तुम्ही 12 वाजलेत। तर आता आम्ही चाललोय आमच्याच गावात चाललोय ना काय ग, एकविराईच्या मंदिरात। चल चला पटापटी आता गजरा करून घेईल, इकडे तरी बघ दाखव तरी तोंड। आता दोघे जणी पण मस्त तयार होणार जाणार नाही ना आपण। तर तू याच कपड्यांवर ते हा। तर आता आई काय करते तिकडे हा? आमच्या झाडाला बघू शकता तुम्ही मस्त मऊर आले हे बघा। हे आले पण ना छोटे छोटे, हे बघा छोटे छोटे आलेत, आंबे आलेत आंबे। पण आई अख्खा झाड नाही भरलाय हे बघ, हवा इकडे पण आहे, सुरुवात आहे अजून अजून येणार हळूहळू। आपण ना याला खत पाणी टाकायला पाहिजे ना, मस्त होईल। मग पाणी तर टाकतो, खत बीत टाकायला पाहिजे, शेणखत आज टाकायचा प्लॅन होता, पण काय झालं रेणू? आळशी मी नाही गब्बस, आम्हाला आज टाकायचा प्लॅन होता, पण काय माहिती आम्ही बोललो आता रील काढायला जाऊया एकविराईच्या मंदिरात, कारण की खूप बरं वाटतं जाऊन। मला तर एकदा तरी महिन्यातून एकदा तरी गेलं तरी आम्हाला बरं वाटतं, कारण की आता आम्हाला सवयच झाली ना ती रेणू, तर जाम भारी वाटतं। आणि नवीन वर्षाला आम्ही जाणार होतो, आपण गेलतो नवीन वर्षाला रेणू? नाही गेलो, पण जाणार होतो, पण काय करणार, जाऊ दे आम्ही आता चाललो, जाम भारी वाटतंय चाललोय। तर आई काय चाललंय तुझं हा? निश्चित तिकडेच उभी आहे हा रेणू, येऊन जाऊन तिकडेच उभी आहे, बाहेर पण येत नाही की घरात पण जात नाही। आणि इकडे आमचा आंबा हाय, पण ह्याला अजून छोटा आहे हो, ह्याला टाइम लागेल याला। तरी किती वर्षाचा असेल आई हो? हा 1 वर्षाचा असेल ना। रेणू तुझा कवा होणार आहे, पण कवा जावाचा हा? तू काय घालणार साडी हा? ब्लॉग लावले ताईने खाडीचेच, दररोजचे ते खाडीचेच ब्लॉग असतात ना रेणू। आई दररोज खाडीत जावाचा आई, मावरा तरी भेटेल आपल्याला खायला हा। ते ब्लॉग बघून काय होणार आहे रेणू ना, पहिला जाऊन दमली आणि आता नाही VTV वर बघते आणि मन भरते नाही। ब्लॉग चालू केला का आईच्या तोंडातून शब्दच निघत नाही रेणू, आणि नंतर सकाळपासून ब्लॉग काढ हा आई। आता दररोज काढूया ना आपण ब्लॉग, तुला काय वाटतंय? दररोज काहीतरी कंटेंट असेल ना, नाही काहीतरी कंटेंट असेल ना तर काढायला काय वाटत नाही ना, बरोबर ना। आणि जर काय असं म्हणजे घरातल्या घरात असेल तर मग कंटाळा येतो काढायचा, आणि असं कुठेतरी जायचं असलं फिरायचं असलं मग जरा बरा वाटतं ना हा। काय बोलते? सपोर्ट असतो ना ते लोकांचा, सबस्क्राईब बाबा त्यांचा पण फॅमिलीचा पण सपोर्ट असतो ना आपल्या रेणू, ते पण असतात, पण कसं आम्ही काहीतरी कंटेंट शोधून काढत असतो ना हा। मग तर चला मग मी आता मस्त साडी करते आणि रेडी होते आणि परत तुम्हाला भेटते, चला मग। आता आम्ही बघू शकता मस्त रेडी झालो, आणि रेणूनी पण ड्रेस घातला, मला बोलते अशीच येणार, आणि आता बरोबर ड्रेस घातला टायमावर ना।
आणि बघू शकता आम्हाला तयारी करता करता 1:45 वाजला. म्हणजे रेणूने 5 मिनिटात केली. आई बसले ना. तर आता आम्ही चाललो. आता बघा किती वाजता येतोय ना. तरी मला वाटतं अर्धा तासात आपण येऊ लगेच ना. तर गजरा पण घेतलाय देवीला. हे बघा या पिशवीत घेते. पिशवी घे ते बघ इथे पिशवी. तर गजराच घेतलाय आम्ही. नंतर बघूया काहीतरी घेऊया ना काहीतरी. काय बोलतं. चल बाय भेटू नंतर ना. काय घेतो तू पिशवी इकडे तुला बोलली. अय हा पिशवी इथे बोलली. लगेच देवारात गेली पिशवी शोधायला ना. हा चल बाय. आम्ही आत्ताच पोचलो मंदिर. छोटी पोर आहेत रेणू ना. बाहेर पडतंय आवाज येते. हे बघा आज साडीला भारी घातले ना. मस्त साडी हिरवी हिरवी गार मस्त आहे बघा. आई माऊलीचा जस्ट आलोय आम्ही. आत्ताच. आता बघूया आता पाया पडून फटाफट घेऊया कारण की आपण रील काढायला मोकळे नाही नो. ही लगेच लाईटा बिटा लावून मोकली नाही नो. आता लगेच लाईटा लावणार आणि लगेच पाया पडायची सुरुवात नाही नो. चल मग जा आपण. काय बोलते. आपलंच मंदिर आहे. आपलंच मंदिर आहे. सुरुवात आई माऊलीचा उदो उदो आहे. आयलू जाम भारी वाटला. देवीला साडी पण जाम भारी घातली आहे. आणि दरवेळेस होते ना माझी मॅचिंग होती साडीची. यंदाच नाही झाली ना म्हणजे आता आलं होतं. माझी पिवळी आणि देवीची हिरवी. पण हिरवी साडी जाम भारी वाटते. अशी देवीला पण आवडते कलर पिवळा कलर असा काय नाही. तर आम्ही दरवेळेस काय ना काय करून पण आम्ही येतो. दर महिन्याला येतो का नाही येणू. तर खूप भारी वाटतं देवीच्या इथे आल्यावर. आणि आमच्याच गावात आहे कांजूर गावात आगरीपाडा म्हणून. म्हणजे वरची पाखाडी बोलतो आम्ही तिकडे आहे. आमच्या इथून 5-10 मिनिटं लागतात यायला इथे. तर खूप भारी वाटतं. आलो ना का जाम भारी वाटतं. असं घरी जायचं मनच नाही होत नाही. तिकडे कोणाला गणपती बाप्पा मोरया. गोवर्धन ना. हे गोवर्धन हा गणपती बाप्पा आणि बाळकृष्ण भारी वाटला. एकदम मस्त वाटला. आणि तू पण पाया पडून घे. इकडून पडतो गजरा कोण होतं ना. ठेव नंतर. पोरांना बाहेरच ठेवलं वाटतं. झाला लय मस्ती करतात. मला गजरा जाम आवडला. म्हणजे भारी वाटते. ते भंडारा वाटतं ना नो. उदो उदो. पालखी पण निघते ना येणू. आता निघेल ना फेब्रुवारीला. कुठल्या आम्हाला तारीख एवढी लक्षात नाही. पण आता फेब्रुवारीला निघेल. 10 तारीख आहे. एकच तारीख आहे त्यांची वाटतं काहीतरी. बघूया तरी सांगूया आपण. आपण पण जाऊया यंदा. हा बघूया जमेल तसं जायचं. आई माऊली बोलवेल तसं जायचं ना. गजरा घातला तो आम्ही रील मध्ये घातला ना रेणू. म्हणून दाखवता आला नाही. आणि एकदा घातलेला गजरा काढायचा नाही. तर भारी वाटतो. आणि देवीला मस्त इथपर्यंत झाला. पण इथे मला व्यवस्थित करायचं होतं पण नको जाऊ दे. हलवत नाही माहिती ना. पटकन पडला बिडला तर खूप भारी वाटतंय. आता आमची रील पण काढून झाले. तर रील मी लगेच आज एक पोस्ट होईल नाही नो. तर खूप भारी वाटला. आणि आता 2 वाजलं असतील नाही ना. जेवायचा टाइम झाला. किती वाजलं बघ ना त्या घडाला. 1:45 वाजलं. आणि आता आम्ही चाललो घरी. आता बघा पण घरी काढले तर 2-3 रील. कारण की ते इथे गाडी नको. देव बोलायला सगळे इथे माझी इथंच येऊन गाणी काढतोय. डायरेक्ट घरी जाऊन गाणी काढणार. आणि आता आम्ही चाललोय घरी कारण की आम्ही जेवलो पण नाही.
तर खूप भारी वाटलं देवीच्या इथे येऊन नाही नो. आणि गजरा त्याला भारी वाटते खरंच. देवीच भारी आहे ते गजरा काय रे विषयच नाही. तर मस्त मस्त रील काढलेत आम्ही सगळे. आता न्यू सॉन्ग आले तर त्याच्यावरच आम्ही रील काढलेत. तर एकविरायचेच काढले सगळे आम्ही. आपले न्यू सॉन्ग आलेत बघा एकविरायचे. खूप भारी भारी सॉन्ग आले तेच आम्ही काढले. बायांचा पण भारी आहे. तर चला आता आम्ही घरीच चाललो. आई माऊलीचा उदो उदो माझे एकविरायचा उदो उदो आय येता. चला बाय. नंतर आता पालखीच्या टायमिंगला पालखीच्या टायमाला पण आपण बघूया. जमलं तर नक्कीच येणार. हा पण असं आता माहिती नाही आम्हाला तारीख तर काय माहिती नाही. पण जमलं तर 10 तारीखच आहे वाटतं. 10 तारीख त्यांची फिक्स आहे. पण अजून तर कानावर आली नाही ना अजून. हा माहिती नाही. पण दरवर्षी प्रमाणे आम्ही यावर्षी पण बघूया जाऊया. हा तर खूप भारी वाटलं. चला मग निघतात आम्ही घरी जायला. लय भूक लागले बाबा. गेल्या वर्षीकडे बाईकडे गणपती होते ना तेव्हा. जायला नाही भेटलं. वेळ आल्या मागे गणपती असतात बघा तेव्हा तारीख आली म्हणून जायला भेटलं. गेल्याच्या गेल्या वर्षी नाही 3 वर्ष झाली बाईकडे गणपती होते. आता यंदा तर आम्ही जाणारच काय पण होते. तुम्हाला ब्लॉग तर बघायला भेटणार आहे. आणि किती तारखेला पालखी एक आहे तुम्हाला नक्की सांगेल नाही नो. आणि आता बघूया आम्ही ठरवलंय डेली ब्लॉग टाकायचं. जेवढं जमेल तेवढं टाकायचे. पण माझा लय प्रयत्न का टाकायचं म्हणून. कारण की खूप माझी इच्छा आहे मनापासून का आपण आता डेली ब्लॉग टाकायचे. छोटे मोठे का नाही होत पण मी टाकणार. तुम्ही नक्की मला सपोर्ट करा. मस्त आम्ही चालतोय दोघी जणी नाही नो. निघालो आणि चालतोय आता मस्त. आता घरीच जाणार. आम्ही पटकन जेवून घेणार. आम्ही मगाशीच मंदिरातून आलो म्हणजे दुपारी आणि जेवलो आणि मस्त झोपलो. आणि आता आम्ही ठरवलं की आज शनिवार आहे म्हणून आम्ही कौल फ्राय करणार आहोत. कारण की उद्या संडे पण आहे तसं बघायला गेलं तर. तर रेणुकाचा पहिला उपास असायचा शनिवार. आता नाही धरत नाही नु. काय खाणार तू आज? चिकन फ्राय. हा आपण दोघी जणीच खाणार. पण आई नाही खात. दोघीच खाणार नाही. आई तू खाते? आई तुझी केस दाखव इकडे बघ. आई इकडे बघ ना. आईची केस बघ ना कधी डेंजर दिसतात. आणि हा काय करतोय बाबू? ये तर आम्ही चुलीवर करणार मस्त कौल फ्राय ना. आणि वाजले बघू शकता 8:30 वाजायला 5 मिनिट. काय बटर असेल ना आपल्याकडे बटर तोच घे. तर आता आम्ही मस्त दोघी जणी दाबून खाणार नाही नु. हा गेल्या म्हणजे पोपटी तर आम्ही लय म्हणजे झाले असेल. किती दिवस झाले असेल तरी पोपटीला? महिना झाला असेल. लोक 31 ला करतात. आम्ही 31 आम्ही तरी कधी केलं रे ना आपण? 31 लईच अगोदर केलं ना आपण. जसा सीझन आला ना शेंगांचा तसा आम्ही केला म्हणजे. तर चला आईने तर चुलबील पेटवले तर पटकन आपण बनवून घेऊया. चला सुरुवात झाली आमची. कौल तापाला ठेवलेला तेल टाकलेला आम्ही सगळा पिला कौलानी ना. तुझी घाय माझी गाय ना. आई व कशी बसली. सगळा खाऊन टाकतं रेणू. मीठ आणलास का आता का बटर अशीच आपल्याला हे करायचं? हा आणते घे पहिला टाक तू. गरम मसाला असं जोरान बोल रेणू का. ऐसा कैसा आवाज निघताय हे बघा. आणि काय लसूण चेचलाय. जास्त नाही टाकलं वाटतं. लिंबू पण आताच पिलणार का? आणते कढीपत्ता टाक त्याच्यात. मग वर्षी टाकशी. तांबी मीठ घेऊन येते. मीठ तू बनवतो तुला अंदाज नको. बटर खार असतं. परफेक्ट पाहिजे सगळा बरोबर नाही. हा बाबा व्हिडिओ पुरतीच. आई का असा माझा हात काय आपण आहे लाईट पाहिजे ना नु. मस्त उजेड पडेल. आणि दारात घेतलं तर कसं आहे माहितीये का. हे बघा आई जरा तू अशी हो ना अजून उजेड होईल.
हे तर तेल पितोय ना, पितोय तेल. दाखव रे नू बटर किती घेतला. सगळे हाताशीच कामात आल्या त्यांची. इव फास्ट हिजाव भरोसा आहे. एका वर्षी पण टाकल अशी असा खेचा. बघा किती मिनिटं लागतील तरी आई, किती मिनिटं लागतील शिजायला? 10-15 मिनिटं लगेच. चूल इजली काय ग? आणखी पेटलेली दिसत नाही ना. ते कला लावतो मोठा नको लावू. तेल बघा ती खेचून घेतो. मी तेच बोलतोय. आई तू अशी उभी राहिलीस का? काहीच दिसत नाही. डोल्यान धूर चाललाय. छोटा चमचा हान बोलली कालती घेऊन आले. आयुष्य गोष्टीला असना चमचा घेऊन बसलोय. काय करावं आईला? अजून रसा करायचा असेल रे तू? तो घरानच. लोक संडेला करता, आपण बघ कवा करता शनिवारीच, सॅटरडेला. कढीपत्ता कोथमीर टाकायची का? हा रे नू. अरे आया जागा कर, सगळं राहतील. तया कर. आपण ते जास्त नाही खात. मी तर नाही खात. तू खाते? नाही रे बाबा. सगळा खात. कोण? आई खान मी. आई तू आज खाऊन बघ नाही कसा लागते. हा नाही बोलते. बघा हे बघा दोघीं दोघीच खाणार. या खावाला खायला. चूल बघ आपली दारानच केले आम्ही. आम्ही भाकरी पण ह्याच्यावरच करतो नाही नो. भाकरी पण इतकंच करतो ना आपण. पण भाकरी वलतो आपण आतमध्ये ना. हा हे बघा चिकन होतंय मस्त. तर रेणूनी अरे तवाच चालू झाली भाई. माझ्याकडे केली तर सांग. मगाचपासून नव्हती ना रेणू. तुला बोलली. हा तर आता कालोख झाला. पण कालोख काय वरतीचा उजेड आहे. हा तर आता मी इथं बसणार आणि मग आपण खाऊन. हे बघा बटर हा बटर असा भारी वाटते रे तनशीपेक्षा. बटर आता दाखव. आईला थोडी गावाचं आहे काय. आई बरोबर आहे ना. आवडला नाही आवडला तो. बटर मस्त दिसते रे. शेप रेणुका सुतार. पण मिठाचा अंदाज नाहीये. कोण बोलला? नाही मिठा. आईला बोलते आई मीठ किती टाकू. बरोबर आहे ना. चला मग आता तुम्हाला पूर्ण झाल्यावर मी दाखवते. आता आम्ही शिजत ठेवल्या. आता किती टाइम तरी शिजायला लागेल आई? 10 मिनिटात लगेच. तर 10 मिनिटात होईल. आणि कसं झालंय तुम्ही तुम्हाला खाऊन सांगेन. आता भारी दिसतंय. खाल्यावर लय भारी दिसतंय. तुम्ही नक्की या खावाला आणि अशी रेसिपी करा. आणि कशी वाटली रेसिपी आम्हाला कमेंट करून सांगा. पण नाही सोपी घरगुती नाही. सगळ्या गोष्टी घरगुती. फक्त चिकनच विकत आणायला लागतंय. चला मग भेटते मी नंतर. मस्त शिजतंय बघ. काय बोलते? भैयाला सवय झाली आहे ना ती बारीक करायची. तर बारीकच केले. बारीक दिल्यात. हा मला बोललो मोठं झाला का? अर्धा तरी शिजला का? आता आता ठेवलाय. 5 मिनिटं नाही झालं. टाइम लागल. हा तुटायला लागला म्हणजे शिजला नाही. हा झाला का? आपण खाऊन दाखवूया रे ना. तर आता झालेला आहे फायनली. हे बघू शकता. आग एवढी का लावलीस तू? येड्यासारखी लागले नाही. काढले. काढ काढ बाहेर काढ बाहेर काढ. बस हे लागेल. आता रेणू काढ. रेणू टेस्ट करून पण सांगा कसं लागतं. गरम गरम टेस्ट करू. डायरेक्ट तोंडात घाल. मग जास्त ना शिजवायचा. जास्त शिजवला मग एकदम नंबर. पहिला करायचं बघ कुठे फिरायला गेल्यावर. मग कसा कसं वाटतं तुला? हो लय भारी वाटत. एक नंबर. हे बघा ओ भाई सारखा व्लॉग मध्ये तर लय भारी वाटते बघ. व्हिडिओ मध्ये तंदुरी सारखा वाटतंय. तंदुरी पेक्षा भारी. तो काय कलर बिलर असायला आपलाच आगरी मसाला लावलेला. मसाला
लसूण बिसून त्यांच्या मस्त, खुशीवर कढीपत्ता असं काय सगळे तोंडात घालून बसणार आहे. तोंडाला पाणी सुटलंय बघ एवढसा झाला बस झाला दोघी बस झाला दोघींपुरती. चला खाऊया जास्त आता. खात नाही ना मी तर 2-3 चूल विजवायला सांग आता. हा चल आता आपण खाऊन बघूया आतमध्ये. चला आई आता चूल विजवायचं काम करेल. आई चूल पेटवायचं आणि चूल विजवायचं काम करते ना. थांब जरा नको खाऊ. चल आतमध्ये खा. ही बघ बकरी खावायला पण लागली आधीच. लय भारी वास येत आहे जाम भारी. आणि शिजलाय तर बघा बघा किती भारी शिजलाय. जाम भारी या खायला. मग दोघींना बस होईल आम्ही जास्त एक खात नंबर. नाही. भारी मीठ बीठ बरोबर आहे. परफेक्ट बघा शिजलाय बघा किती भारी बघ. लय भारी. लय भारी ना? मग आपण काय खात नाही जास्त. मला आपण 1-2 खाते. पीस बस. पण तू आपण खाशील नाही खात. तू खाशील तू बकरी आहेस. आलेलं कोण धरायला सांग तू खा. आई कवा धरायचे फोन. चांगले हात धुवून आलो. काय मग सुद्धा बोलव की तूच खाणार आहे. एक नंबर लागतो. एक नंबर लागते. पोटात नाही भरत आहे. कसं कळू. ते चिकनचे पीस बघ ना असे भारी होतात. तुकडे तुकडे लय भारी ना. आता आम्ही मस्त दोघींनी खाऊन घेतला. अजून आम्हाला चिकनचा रसा करायचा आहे पण तुझं नंतर करू ना. आणि बिचारे आईला सगळा पसारा उठला. दोघी जणी चिकनवर असतात ना. किती वेळा झाला माहिती का. 9 वाजायला 10 मिनिटात तवा झाला आमचा. आता व्हिडिओ आहे तो मी इथे संपवते. व्हिडिओ कसा वाटला काय वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. तिकट लागतंय मस्त तिखट झणझणीत झाला. आणि नक्की खायला या. आणि तुम्ही पण नक्की करून बघा. उद्या संडेच तर आहे. उद्या संडेच तर आहे. करून बघू शकतात. खायला या. आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. कसं कसं नाही काळजी घ्या.